नमस्कार, मी मिलिंद खानवे. मी राहणार लोहगाव. माझी पत्नी उज्ज्वला मिलिंद खानवे प्रभाग क्रमांक 3 मधून प्रभाग 3 क मधून उमेदवारी लढीत आहे. तिला राष्ट्रवादीची अधिकृत उमेदवारी भेटलेली आहे. तर आमचा आक्षेप असा आहे की आमच्या विरोधात जे आहेत भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत, श्री पाटील ऐश्वर्य अतुल, हे जे आमचे प्रतिस्पर्धी आहेत, तर ह्यांनी जो फॉर्म भरला आहे हा पूर्ण चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरला आहे. तर हा आमचा आक्षेप आहे. तर वारंवार आम्ही निवडणूक आयोग जे आहेत जोशी साहेब यांच्याकडे जाऊन आम्ही सांगितलेलं होतं की सर आम्हाला ते फॉर्म पाहिजे आहे. तर सरांनी आम्हाला टाळटाळ करून 4 वाजता या, 6 वाजता या, आम्ही प्रत्येक वेळेस गेलो, सरांग जाऊन पाहिलं, पण सरांनी आम्हाला जसं पाहिजे तसं उत्तर दिलं नाही. फक्त प्रेमात आपले करू, हा करू, ते करू हे सांगितलं सरांनी. त्यानंतर संध्याकाळी सरांना म्हटलं, सर तुम्ही कमी कमी फॉर्म न दाखवता आम्हाला त्यात लोड तर करा. बाकीचे जेवढे आहेत फॉर्म, जे उमेदवार आहेत त्या सगळ्यांचे फॉर्म लोड झालेले, पण ह्यांचा फॉर्म का लोड झालेला नाही? तर सर म्हणले 1 तासात करतो लोड. 1 तासात न करता सरांनी हा फॉर्म 8:45 वाजता लोड केलेला आहे. 8:45 वाजता फॉर्म लोड केला. लोड केल्यानंतर हा डाउनलोड केला. आम्ही ऍक्च्युली ज्यावेळेस वेबसाईटवर टाकला, आम्ही ज्यावेळेस त्याच्यातनं मी डाउनलोड करून घेतला फॉर्म, त्यावेळेस पाहिलं तर सगळं पूर्ण फॉर्म चुकीचं आहे. वडिलांचं पतीचं नाव आहे आणि जे मतदारांमध्ये नाव आहे ते नावाने न फॉर्म भरता त्यांनी त्यांच्या मिस्टरांच्या नावाने फॉर्म भरलेला आहे. तर त्याच्यामध्ये पूर्ण खाडाखोड पण आहे. हे साहेबांना सांगून आज साहेबांना थोडक्यात आम्ही गेलो, अर्ज तयार केला. साहेबांना सांगितलं की सर हा अर्ज पूर्ण चुकीचा आहे, तुम्ही हा फॉर्म बाद केला पाहिजे. तर सर म्हणले नाही, होऊ शकत नाही म्हणले, आम्ही करू पण शकत नाही म्हणले. तुम्हाला काय करायचं असेल तुम्ही अर्ज द्या, बाकी पाहू आम्ही काय करायचं ते. असं म्हणजे फार एवढं विचित्र पद्धतीने सरांनी आम्हाला पुढे काय ना. मग सरांना मी सांगितलं, म्हणलं सर याच्यावर आम्ही काय करायचं, तुम्हाला काय करायचं करा म्हणले. आमचा तर विचार चाललाय की आता कोर्टात जायचं आम्हाला, असा विचार चाललेला आहे. तरी कृपया करून आम्हाला फक्त एवढंच न्याय पाहिजे की हा जो फॉर्म भरलाय हा चुकीच्या पद्धतीचा भरलाय, हा फॉर्म ऍक्च्युअली बाद झालेला पाहिजे. एवढंच माझं म्हणणं आहे. कारण जर का तुम्ही विचार केला, आता 23 पासून ते 30 पर्यंत फॉर्म भरले आहेत. काही लोकांचं फक्त व्हाईटनर लावलेलं आहे तर त्या लोकांचे फॉर्म बाद केलेत. एखादी सही नाही म्हणून फॉर्म बाद केलाय. आणि इथं तर पूर्ण सगळं फाटकोड केली. हा फॉर्म चालतो का? म्हणजे काय समजायचं आपण? भारतीय जनता पक्षाचं वजन समजायचं का स्थानिक उमेदवाराचं वजन समजायचं? याच्यामध्ये काय समजायचं तुम्ही सांगा आता याच्यावरती.